संघाने बागुचेवाडीचा खेळाडू चढाई घेऊन गेलेला आहे आणि तो प्रयत्न करणार आहे आपल्या संघाला गुण मिळवून देण्याचे आणि प्रतिस्पर्धी संघ भुतोली संघ त्याला बाद करण्याचा प्रयत्न करेल. तो आपला रिक्त असते आपल्या मैदानात परतला. त्याला प्रत्युत्तर म्हणून भुतोली संघाचा हा खेळाडू त्याची चढाईच मला दिसत नाही कारण इथे सगळ्यांनी ते जागा अडवलेली आहे. मी मगापासून सांगतो, प्रेमाने सांगतो, आनंदाने सांगतो, मनापासून सांगतो, तरी लोक ऐकायला तयार नाहीत. का कुणास ठाऊक मला माहित नाही. सुंदर चढाई असते. परत प्रत्युत्तरादाखल भुतोली संघाचा हा खेळाडू बघूया आपल्या संघासाठी काय गुणांची कमाई करतोय. सुंदर असा प्रयत्न त्याचा आपल्या संघाला गुण मिळवून देण्यासाठी. काय बोलणार असते परतला प्रत्युत्तरादाखल पुन्हा एकदा बागुचेवाडीचा खेळाडू चढाईवर जातोय. जरा कोपऱ्यात बसा रे माझ्या बाबांनो. तुमच्या खुर्च्या घ्या तिघे जण याच्या मागे बसा. खुर्ची घेऊन जायचं. वैष्णवी इकडे ना खुर्च्या घेऊन जा. तिथे बसा ना. इथे खुर्च्या आहेत त्या उचला. भुतोली संघाकडून टक्कर झालेली यशस्वी पक्कड त्याने आपल्या संघासाठी एक गुण मिळवलेला आहे आणि भुतोली संघाचा हा खेळाडू चढाईसाठी गेलाय. तो चढाईसाठी गेलाय बागुचेवाडीच्या प्रांगणामध्ये. 6-1 असं क्षेत्ररक्षण. त्यालाही उत्कृष्ट अशी पक्कड त्या ठिकाणी बागुचेवाडीच्या संघाकडून झालेली आहे. दोन्ही संघ समान गुणावर या क्षणापर्यंत खेळतात. बघूया आता विजयाचा पारडा कोणाच्या बाजूने झुकतोय आणि पुन्हा एकदा बागुचेवाडीचा हा खेळाडू आपल्या संघासाठी प्रयत्न करतोय. खोलवर चढाई आणि त्याची यशस्वी अशी चढाई झालेली आहे. त्यांनी 2 गुणांची कमाई आपल्या संघासाठी केलेली आहे. प्रत्युत्तरादाखल भुतोली संघाचा खेळाडू त्यालाही पक्कड झालेली आहे. 4 गुणांची कमाई आतापर्यंत बागुचेवाडी संघाने केलेली आहे आणि 1 गुणाची कमाई भुतोली संघाने केलेली आहे. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारा हा सामना. सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते ते बागुचेवाडीच्या संघाकडून. त्याने प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूला उत्कृष्ट अशी पकड केलेली आहे. बागुचेवाडीचा संघाचा हा चढाईपटू रिक्त असते परतलाय. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी जातोय भुतोली संघाचा खेळाडू बागुचेवाडीच्या प्रांगणामध्ये आणि तो प्रयत्न करतोय आपल्या संघाला गुण मिळवून देण्याचा आणि तोही रिक्त असते परत दिला.
त्यांच्या आठवणी जागवण्यासाठी, त्यांचं स्मरण राहण्यासाठी हा क्रांतीवीर भगत मास्तर प्रतिष्ठान आणि शिवसेना यांच्या वतीने केलेला हा प्रयत्न मी आपल्याला सांगायला मागतोय की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सगळ्यांनी वाचलाय. वयाच्या 14व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये हिंदवी स्वराज्य स्थापनेची घोषणा करणारे, शपथ घेणारे छत्रपती शिवाजी महाराज. वयाच्या 14व्या वर्षी गीतेचे रूपांतर प्राकृत भाषेमध्ये तुमच्या माझ्या सर्वांसाठी करून ठेवणारे माऊली ज्ञानेश्वर यांची वय लक्षात घेतल्यानंतर आजही त्यांना परमेश्वराचे स्वरूप प्राप्त झालेलं आहे. ज्या ज्या वेळी आपण आळंदीमध्ये जातो त्या त्यावेळी आपल्याला ते पाहायला मिळतं. शिवाजी महाराजांचा इतिहास आजही जसाच्या तसा जिवंत आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या संभाजीराजे ही मालिका दूरदर्शनच्या झी मराठी चॅनलवर सुरू आहे, ती आपण सगळेजण बघत असाल. तर निश्चित पद्धतीने कशा प्रकारचं योगदान त्या कालखंडामध्ये त्या लोकांनी दिलेलं आहे याची जाणीव मित्रांनो तुम्हाला, मला, आपल्याला सगळ्यांना होते. आणि तशीच जाणीव मी तुम्हाला एक करून द्यायला मागतोय की भाई कोतवालांचा जन्म देखील 1/12/1912 रोजी माथेरान येथे झाला आणि भाई कोतवाल शहीद झाले ती तारीख होती 2 जानेवारी 1943. म्हणजे अवघं 31 वर्षांचं वय. 31 वर्षाच्या वयामध्ये भाई कोतवालांनी बॅरिस्टर पर्यंत शिक्षण घेतलं. माथेरानच्या जाचक नियमांना त्या ठिकाणी त्याच्या विरुद्ध आंदोलन उभं करून जनतेला मतदानाचा अधिकार त्या ठिकाणी मिळवून दिला. तुमच्या माझ्या पूर्वजांच्या शेतकऱ्यांच्या मुलाचं शिक्षण व्हावं म्हणून भाई कोतवालांनी कर्जत तालुक्यामध्ये 42 मराठी व्हॉलंटियर शाळा चालवल्या. एवढे करून भाई कोतवाल थांबले नाहीत तर सावकारशाहीच्या जाचातून आपल्याला, तुम्हाला, मला, तुमच्या माझ्या पूर्वजांना मुक्तता मिळावी आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी 120 धान्य गोठा निर्माण करून शेतकऱ्यांच्या, गोरगरिबांच्या पडत्या काळामध्ये त्यांच्या अडचणी सोडवण्याचं काम त्या कालखंडामध्ये केलं. कर्जत कोर्टामध्ये वकिली करत असताना या भागातील शेतकऱ्यांच्या केसेस मोफत त्या ठिकाणी चालवल्या. एवढे करून भाई कोतवाल थांबले नाहीत. 9 ऑगस्ट 1942 ची महात्मा गांधींची गवादिया टँक, त्यावेळेचं गवादिया टँक आणि आजचा आझाद मैदान या ठिकाणी झालेली सभा आणि त्यामध्ये दिलेला चले जावचा नारा हे स्वीकारून भाई कोतवाल भूमिगत झाले, कर्जतमधून भूमिगत झाले आणि थेट ते मानिवलीला आले. मित्रांनो, मानिवली आणि भाई कोतवालांचं नातं अतिशय जवळचं नातं होतं. त्याचं कारण होते अख्ख्या भारत देशाचा इतिहास स्वातंत्र्याचा जरी तपासला, पडताळला तरी आपल्याला सापडणार नाही असे एकमेव त्या काळातले 64 वय असलेले एकमेव क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर गोमाजी पाटील. आणि गोमाजी पाटलांचा आणि भाई कोतवालांचे संबंध येण्याचे कारण पूर्वी या नदीवर पूल नव्हता. या नदीवर जो घोड्यांचा लिलाव चालायचा त्या लिलावाकामी भाई कोतवालांनी गोमाजी पाटलांना त्या ठिकाणी मदत केली होती आणि त्या दिवसापासून दोघांच्या मध्ये पिता-पुत्राचं नातं निर्माण झालं होतं. त्या विश्वासाने भूमिगत झालेले भाई कोतवाल मानिवलीला आले आणि मानिवलीचं जे माणकेश्वराचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये खऱ्या अर्थाने आझाद दस्त्याची स्थापना झाली. निश्चित पद्धतीने मी आपल्याला हे एवढ्यासाठी सांगतो की 31 वर्ष असणारे भाई कोतवाल जर एवढ्या सगळ्या गोष्टी तुमच्या माझ्यासाठी करतायत आणि 31व्या वर्षी ते शहीद देखील होत आहेत तर निश्चित पद्धतीने ते माझ्यासाठी, तुमच्यासाठी, आपल्या सर्वांसाठी देवाचा होता. मित्रांनो, दुसरी गोष्ट मी या ठिकाणी आपल्याला सांगतो, या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं भाई कोतवाल शहीद झाले परंतु भाई कोतवालांचा एकुलता एक सुपुत्र देखील मध्येच त्याची जीवनयात्रा संपली. असा खऱ्या अर्थाने भाई कोतवालांनी संपूर्ण कुटुंबाचं समर्पण हे निश्चित देशासाठी केलेलं आहे याची जाणीव तुम्हाला, मला असली पाहिजे. आपण या ठिकाणी दुसरं उदाहरण पाहतोय शहीद हिराजी पाटलांचं. शहीद हिराजी पाटील हे गोमाजी पाटलांचे एकुलते एक सुपुत्र. भारत देशाचा संपूर्ण इतिहास स्वातंत्र्य लढ्याचा तपासला तर मित्रांनो, मुलगा आणि बाप हे लढलेलं एकमेव उदाहरण म्हटलं तर ते आझाद दस्त्याचं आहे.
हे देखील स्वाभिमानाने या स्पर्धेच्या निमित्ताने मी आपल्या कानावर घालतोय. आपला इतिहास आहे, आमच्या पूर्वजांचा इतिहास आहे, आमच्या बापदाद्यांचा इतिहास आहे. या इतिहासाची जाणीव तुम्हाला मला व्हावी म्हणून खऱ्या अर्थाने त्यांच्या या पुण्यतिथी दिनानिमित्त असं पूर्ण कुटुंब समर्पित झालेलं हे भाई कोतवाल, हिराजी पाटील ही दोन कुटुंब आहेत आणि त्या दोन कुटुंबांना मानवंदना देणारा आजचा हा दिवस आणि त्या दिवसाच्या निमित्तानं आयोजित असलेली ही कबड्डीची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहताय. त्या स्पर्धेचा आनंद घेताय आणि त्यामुळे भाई कोतवालांना, हिराजी पाटलांना आणि त्यांच्या साऱ्या सहकाऱ्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून निश्चित पद्धतीने एक वेगळी मानवंदना देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आमचे सर्व क्रांतीवीर भगत मास्तर क्रीडा मंडळाचे सर्व खेळाडू आणि शिवसेना या दोन लोकांनी या ठिकाणी, दोन संघटनांनी या ठिकाणी घडवलेला आहे. आणि निश्चित पद्धतीने ही स्पर्धा देऊ नका हे निश्चित पद्धतीने एक मार्गदर्शन माझ्यासारख्या माणसाला काही वरिष्ठ मित्रांकडून मिळालेलं आहे. तेच मार्गदर्शन मी तुम्हाला देखील देतो की पराभवाने खचून न जाता उद्याची तयारी परत केली पाहिजे. उद्याच्या लढाईसाठी आपण सज्ज झालो पाहिजे. मग ती कबड्डी असेल, मग ते सामाजिक काम असेल, मग ते राजकीय क्षेत्राचं काम असेल, प्रत्येक ठिकाणी पराभवाने कुठल्याही प्रकारचा मनावर विपरीत परिणाम होऊ न देता आपण निश्चित पद्धतीने नव्याने, नव्या उमेदीने फिनिक्स पक्षाप्रमाणे राखून पुन्हा एकदा फिनिक्स पक्षी तयार होतो. त्या पद्धतीने एक उंच भरारी घेण्याचं काम मग ते खेळाडूंनी केलं पाहिजे, समाजकारणाने केलं पाहिजे, राजकारणातल्या राजकीय लोकांनी केलं पाहिजे. हा एक संदेश या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना मी माझ्या मित्रांचा संदेश जो मला दिला, जो माझ्या मनामध्ये मी ठेवलाय, साठवलाय, मी पाळतो आणि तोच संदेश या निमित्ताने मी आपल्या सर्वांना देतो. आणि म्हणून मग मी सांगत असताना एवढंच सांगेन की भाई कोतवाल आणि हिराजी पाटील आणि त्यांचे सारे सहकारी हे तुमच्या माझ्या सर्वांसाठी खऱ्या अर्थाने दैवता आहेत. त्या दैवतांच्या त्यागानं, त्या दैवतांच्या बलिदानानं, त्या दैवतांच्या कारावासानं तुम्हाला मला स्वातंत्र्य मिळालं हे मित्रांनो विसरून चालणार नाही. कोणाच्या त्यागातून, कोणाच्या भोगातून आम्ही यश बसतो याचा विचार देखील मनामध्ये करणं ही फार गरजेची आणि काळाची गरज आहे. जो इतिहास विसरला तो इतिहास घडू शकणार नाही. नवीन इतिहास घडवायचा असेल तर जुन्या इतिहासाची पानं चाळावी लागतात आणि त्यामुळे हा इतिहास आमच्या बापदाद्यांचा, हा इतिहास आझाद दस्त्याचा, हा इतिहास शहीद भाई कोतवालांचा, हा इतिहास शहीद हिराजी पाटलांचा, हा सातत्याने जिवंत ठेवण्याचं काम क्रांतीवीर भगत मास्तर प्रतिष्ठानच्या माध्यमातून मित्रांनो आपण करतोय. आणि निश्चित पद्धतीने त्याच्यामध्ये मानसिक समाधान हे निश्चित पद्धतीने मिळतं आणि म्हणून हा सगळा उपक्रम आणि म्हणून हा सगळा उपद्व्याप. पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया. मैदानात रंगलेली ही स्पर्धा सुपर टॅकल होते. बागूच्या वाडीच्या संघाच्या खेळाडूला डबल गेला, डबल गेला आता तो. परेश भगत जरा स्टेज कडे होता का? परेश किंवा जितू, परेश किंवा जितू. परेश भगत, जितेंद्र भगत दोघांपैकी कोणीतरी एकाने स्टेजशी संपर्क साधा, माझ्याशी संपर्क साधा लगेच.
मला मैदानातून अमर रे ही घोषणा आहे का जे तुमच्या तोंडातून शब्द मला एवढेच पाहिजेत अमर रे शहीद भाई कोतवाल मला मैदानातून आवाज पाहिजे शहीद भाई कोतवाल शहीद हिराजी पाटील अमर रे मैदान मला आवाज येत नाही मैदानातून एकदा मला प्रचंड आवाज पाहिजे शहीद भाई कोतवाल शहीद हिराजी पाटील तुम्ही कोण हॅलो नाही कोण तू तू कोण नाव काय बोल आपण काय नको घेतला त्याने खराब झालं मग काय कोणाला चौथा कमी गुन्हा कोणाला घालवले
चल जिंकली चल जिंकली नाही